Good morning, students. How are you? Welcome to the English class. Students, do you remember yesterday we have started with the third topic in your prose section, that is the cop and the anthem, and we have discussed icebreaker, introduction to the writer, and we have discussed the first two paragraphs. Now you can see page number 28 in your textbook. See the third paragraph and the last paragraph on that page. But as Soapy set foot aside inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the meanest malad. पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या लक्षात असेल की काल आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये सोपीबद्दलची माहिती बघितली की सोपी वॉज अ वॅगाबॉन्ड. ही वॉज अ क्रिमिनल माइंड पर्सन अँड ही हॅड कम आउट ऑफ जेल अँड नाऊ ही वॉज ट्राईंग टू री एंटर द जेल टू स्पेंड द विंटर इनसाइड द जेल ॲज ही हॅज नो शेल्टर आउटसाईड. आपण बघितलं की ह्या गोष्टीचा नायक हिरो सोपी हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्य आहे आणि नुकताच तो कसली तरी शिक्षा भोगून जेलमधनं बाहेर आला आहे आणि आता त्याला पुन्हा जेलमध्ये जायचं आहे. पुन्हा जेलमध्ये कशासाठी जायचं आहे तर आता थंडीचे दिवस येणार आहेत अँड ही हॅज टू फेस द विंटर. हिवाळ्याला तोंड देण्यासाठी त्याला काय करायचं आहे, पुन्हा जेलमध्ये जायचं आहे, कारण त्याच्याकडे राहण्यासाठी निवारा नाही, घर नाही. आणि मग आपण बघितलं की त्याचा पहिला प्रयत्न, हिज फर्स्ट प्लॅन इज दॅट ही इज वेअरिंग अ नीट कोट विथ अ बो ऑन इट अँड हिज फेस इज क्लीन शेव्ड. एखाद्या हॉटेलमध्ये एंट्री करण्यासाठी त्यांनी दाढी केली आहे, केस विंचरले, चांगला कोट घातला आहे, त्याच्यावर मिशनरी बाईंनी दिलेला बो बांधलेला आहे, म्हणजे वरचा भाग, शरीराचा अर्धा भाग वरचा व्यवस्थित आहे. बट हिज ट्राउजर्स आर ऑल टॉर्न, शूज डिकेडंट, त्याचे शूज फाटलेले आहेत आणि पॅन्ट देखील सगळीकडे उसवलेली आणि फाटलेली आहे. आता त्याचा प्लॅन असा आहे की ही वॉन्ट्स टू एंटर अ पॉश रेस्टॉरंट वेअर ही हॅज डिसाइडेड वॉट टू ईट विदाऊट मनी. एक मलाड डक, भाजलेलं बदक, चीज, वाईन, कॉफी आणि सिगारेट असं आपण तिथं जाऊन खायचं आणि मग सांगायचं की आय हॅव नो मनी, सो द रेस्टॉरंट वेटर्स विल कॉल द पुलिस अँड पुलिस विल टेक हिम टू जेल. आणि त्यांनी असं ठरवले की असा हेवी ब्रेकफास्ट केला म्हणजे आपल्याला आपल्या विंटर आयलँडपर्यंत जाईस्तोवर भूक लागणार नाही. Yesterday we have discussed the term winter island. Actually, island is a place where people go for a picnic or to relax. And what is Sophie's winter island? Sophie's winter island is prison, jail. जेलमध्ये जायचं आहे त्याला आणि त्याला असं वाटतं की जेलमध्ये जाईपर्यंत, म्हणजे पोलिसांनी पकडून सगळी प्रोसिजर पूर्ण होऊन जेलमध्ये जाईपर्यंत आपल्याला एवढा नाश्ता पुरेसा आहे. अँड नाऊ वी आर गोइंग टू सी द फर्दर इन्सिडंट दॅट सोपी एंटर्स द पॉश रेस्टॉरंट. सोपीनी ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. आता महत्त्वाचं काय होतं, रीचिंग अप टू द टेबल. एकदा त्या कुठल्या तरी टेबलपाशी जाऊन तो बसला की खालचा भाग दिसणार नव्हता, मग फक्त वरच्या भागामध्ये कोणी त्याच्यावर शंका घेतली नसती. परंतु दुर्दैव असं की ॲज सून ॲज सोपी एंटर्ड द रेस्टॉरंट द हेड वेटर सॉ हिज टॉर्टर्ड पॅन्ट अँड डिकेडंट शूज. हेड वेटरनी सोपीनी जसा त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला तसं लगेचच बघितलं की त्याचे बूट फाटलेले आहेत आणि पॅन्टसुद्धा उसवलेली आहे. आणि मग आता काय झालं, सोपीला त्यांनी तिथंच अडवलं आणि कन्व्हेड हिम इन अ सायलेन्स अँड हेस्ट टू द साईडवॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोएबल फेट ऑफ मीनान्स मलाड. त्यांनी काय केलं, त्या हेड वेटरनी तिथंच 2 दणके दिले आणि बाहेर फुटपाथवर फेकून दिलं. त्यामुळं सोपीचा पहिला प्लॅन फेल गेला. आता इकडच्या बाजूला इग्नोएबलचा अर्थ दिला आहे बघा, डिसऑनरेबल, म्हणजे अपमान करून सोपीला त्या हेड वेटरनी बाहेर काढलं. आणि कॉव्हेटेड म्हणजे ग्रेटली डिझायर्ड, ज्या बदकाची खूप इच्छा होती
जे बदक त्याला खूप खायचं होतं ते आता त्याला मिळणार नव्हतं. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कॉव्हेटेड आयलँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. आता बाहेर त्या हेड वेटरनी दुसऱ्या 2 वेटरला बोलवलं, चांगले 2 दणके दिले आणि हाकलून दिलं. मग पुन्हा हा ब्रॉडवेवर मेन रोडवर आला. आता नाव ही हॅज टू थिंक ऑफ सम अनदर प्लॅन. हिज फर्स्ट प्लॅन टू एंटर द जेल वॉज अनसक्सेसफुल बिकॉज ही कुड नॉट रीच द टेबल बिफोर दॅट द हेड वेटर पुश्ड हिम आउट ऑफ द हॉटेल. पहिला प्लॅन अनसक्सेसफुल झाला. पोलीस बोलवण्याची काही वेळ आलीच नाही. पण काय करण्यात आलं, हेड वेटरनी आणि इतर 2 वेटरनी त्याला बाहेर फेकून दिलं. नाव ही वॉज ऑन द हायवे अगेन. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कॉव्हेटेड आयलँड डिझायर्ड आयलँड वेअर ही वॉन्टेड टू गो व्हेरी मच. ज्या बेटावर त्याला जायचं होतं, ज्या बेटावर जाऊन राहण्याची त्याची इच्छा होती, ते बेट कोणतं होतं? जेल. बट नाऊ इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम. परंतु ही त्याची इच्छा काही सहजतेने पूर्ण होताना दिसत नव्हती. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. आता तिथं प्रवेश करण्यासाठी दुसरा काहीतरी प्लॅन बनवावा लागेल असा सोपीने विचार केला. लिंबो शब्द आलेला आहे बघा, बायबलमधला शब्द आहे. लिंबो इज द लाईन बिटवीन हेल अँड हेवन. स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये मारलेली जी रेषा त्याला म्हणले लिंबो. आता सोपीचा लिंबो काय आहे? सोपीज लिंबो इज द लाईन बिटवीन द लाईफ आउटसाईड द जेल अँड द लाईफ इनसाईड द जेल. तुरुंगाबाहेरचं जग आणि तुरुंगाच्या आतलं जग ह्यातली जी मध्यरेषा आहे तिथं सोपीला जायचं होतं. अँड ही वॉन्टेड टू एंटर द जेल बिकॉज जेल वॉज हेवन फॉर हिम नाऊ. सोपीला आता तुरुंगात प्रवेश करायचा होता कारण तुरुंग हा त्याच्यासाठी स्वर्गाप्रमाणे होता. ॲक्च्युली ही वॉज फ्री आउटसाईड द जेल. बघा, लेखकाला या ठिकाणी हेच सांगायचं की स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यातला फरक. जेलच्या बाहेर सोपी स्वतंत्र होता, त्याला कुठली बंधनं नव्हती. पण त्याला कुठं जायचं होतं? जेलमध्ये जायचं होतं. ही डिड नॉट वॉन्ट द फ्रीडम आउटसाईड द जेल. ही वॉन्टेड टू अरेस्ट हिमसेल्फ बाय द पुलिस अँड एंटर द जेल बिकॉज जेल वॉज ॲज गुड ॲज हेवन फॉर हिम फॉर द शेल्टर इन द विंटर. तुरुंग हा सोपीसाठी स्वर्गाप्रमाणे होता कारण त्याला त्या ठिकाणी थंडीपासून संरक्षण मिळणार होतं. म्हणून आता त्यांनी ठरवलं की ही हॅज टू फाइंड आउट सम अनदर प्लॅन टू रीच द लिंबो. लिंबोपर्यंत म्हणजे त्या मध्यरेषेपर्यंत पोचण्यासाठी आता आपण काहीतरी वेगळा रस्ता घेतला पाहिजे, वेगळा प्लॅन बनवला पाहिजे असं सोपीला वाटलं. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Sophie took a stone and dashed it through the glass. People came running round the corner, a policeman in the lead. Sophie stood still with his hands in his pockets and smiled at the sight of the brass buttons. बघा पुढचा प्लॅन काय बनवला सोपीने. 6th Avenue 6व्या गल्लीच्या रस्त्यावर एक दुकान होतं. विच वॉज डेकोरेटेड विथ ब्युटिफुल वेअर्स, ब्युटिफुल क्लोथ्स. तुम्हाला माहिती आहे दुकानाच्या बाहेर शोकेसमध्ये कपडे वगैरे लावलेले असतात, स्टॅच्यूज उभे केलेले असतात भारी भारी ड्रेसेस घालून. तर एक शॉप विंडो तशा पद्धतीने ॲट्रॅक्टिव्ह दिसत होती. अँड देअर वॉज प्लेट ग्लास. आणि ती बंद कशाने केली होती? काचेने बंद केलेली होती. ऑल ऑफ अ सडन सोफी टूक अ स्टोन अँड थ्रू ॲट द ग्लास. सोफीने एकाएकी एक दगड उचलला आणि त्या काचेवर जोरात मारला. खळकन काच फुटली. लोक धावत आले काय झालं म्हणून बघायला. आणि सोफी तिथं दगड मारून तिथंच हसत उभा राहिला खिशात हात घालून. कशासाठी? ही वॉज एक्सपेक्टिंग द पुलिस टू कम अँड अरेस्ट हिम. सगळेजण ओरडायला लागले, कुणी काच फोडली, कुणी काच फोडली. ॲक्च्युली जो काच फोडेल तो पळून जाईल तिथून, पण सोफी पळून गेला नाही. का पळून गेला नाही? कारण त्याची अशी इच्छा होती की आपण आता दगडाने काच फोडलेलं बघितलेलं लोक सांगतील आणि पोलीस आपल्याला अटक करतील. म्हणून तो तिथंच उभा राहिला. आणि मग जेव्हा पोलीस आले तेव्हा पोलिसांच्या ब्रास बटन्स म्हणजे त्यांच्या ड्रेसला जी बटणं असतात त्याच्याकडे बघत हसत उभा राहिला. मग
सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स, खिशात हात घातले, अँड स्माईल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. पोलीस आले, त्यांच्याकडे बघून हसत उभा राहिला. मग पोलिसांनी सोपीलाच विचारलं, व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटेडली अँग्रीली. वैतागला होता पोलीस ऑफिसर. रागारागाने त्यांनी सोपीलाच विचारलं, काय रे, कुठं गेला ज्यांनी दगड मारला, हे काम केलं, तो माणूस कुठे गेला? सोपीचं उत्तर बघा, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव डन समथिंग टू डू विथ इट. सोपी म्हणलं, तुम्हाला असं वाटत नाही का की कदाचित मीच ते केलं असेल? सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉईस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. जसं काही एखादं घबाड सापडावं, लपलेला खजिना मिळावा असा सोपीला आनंद झाला पोलिसांना समोर बघून. का? बिकॉज नाऊ द पोलीस विल अरेस्ट हिम. आणि म्हणून त्या पोलिसाला अगदी फ्रेंडली आवाजात, मैत्रीपूर्ण आवाजात तो म्हणाला की माझ्याकडे बघून तुम्हाला असं नाही वाटत की मी ते केलं असेल म्हणून? द पोलिसमन रिफ्युज्ड टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. पोलिसांनी सोपीला वेड्यातच काढलं की साधा एक क्लू म्हणून सुद्धा त्यांनी सोपीचं म्हणणं ऐकलं नाही. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. पोलीस म्हणाला, ज्यांनी खिडकी फोडली आहे तो पोलिसाशी गप्पा मारत थांबतो का? ज्यांनी खिडकी फोडली आहे तो थांबेलच कशाला? तू काय काहीतरी सांगायला लागला मी फोडली म्हणून. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. दे टेक टू देअर हिल्स, दे गो अवे फ्रॉम द पोलीस, दे रन अवे ॲज सून ॲज दे स्मॅश द विंडो. जे लोक खिडकी फोडतात ते पोलिसाशी गप्पा मारत थांबत नाहीत, ते तिथून पळून जात असतात. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. तेवढ्यात पोलिसाला एक माणूस तिकडं धावत धावत जाताना दिसला. तो ॲक्च्युली कार पकडण्यासाठी धावत होता, पण जो धावतोय त्यानेच विंडो फोडली असणार असा पोलिसाचा विश्वास होता. त्यामुळं विथ ड्रॉन क्लब ही जॉईंट इन द परसूट. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि मग पोलीस त्या पळणाऱ्या माणसाच्या मागे धावत गेला त्याला पकडण्यासाठी. आणि सोपीज सेकंड प्लॅन वॉज ऑल्सो अनसक्सेसफुल. बघा काय झालं. सोपीनी अविचाराने दुकानाची काच फोडली. का? तर पोलीस यावे आणि त्याला अटक व्हावी. काच फोडून सोपी तिथनं पळाला नाही, तो तिथंच उभा राहिला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की मीच ती व्यक्ती आहे ज्यांनी काच फोडली. पोलिसांनी त्याला वेड्यात काढलं. पोलीस म्हणाले, काच फोडलेली व्यक्ती तिथं उभा राहत नाही, पळून जाते. आणि दुसऱ्या रस्त्यावर एक पळत चाललेला माणूस होता, त्याला पकडायला पोलीस निघून गेले. सोपी वॉज नॉट अरेस्टेड बाय द पोलीस. सी, फर्स्ट प्लॅन ऑफ रेस्टॉरंट वॉज फेल्ड. पहिल्या प्लॅनमध्ये फाटकी पॅन्ट आणि वर चांगले कपडे असलेला सोपी टेबलपर्यंत जाऊन भरपूर नाश्ता करून पैसे देणार नव्हता आणि पोलिसांना ते वेटर बोलवतील असं त्याला वाटलं. परंतु रेस्टॉरंटच्या दारातच हेड वेटरनी त्याची फाटकी पॅन्ट बघितली, भरपूर बडवलं आणि बाहेर फेकून दिलं. प्लॅन वॉज नॉट सक्सेसफुल. मग त्यांनी दुसरा प्लॅन बनवला. रस्त्यावर एक अत्यंत अट्रॅक्टिव्ह दुकान होतं, ज्याच्या शोकेसमध्ये, काचेच्या शोकेसमध्ये अट्रॅक्टिव्ह क्लोथ्स वेअर अरेंज्ड. सोपी टूक अ स्टोन, थ्रू अँड स्मॅश्ड द विंडो. सोपीनी दगड मारून ती काच फोडली. ही स्टूड देअर वेटिंग फॉर द पोलीस टू अरेस्ट हिम. सोपीला काहीही करून जेलमध्ये जायचं होतं, लक्षात घ्या. ही वॉन्टेड टू एंटर द जेल बिफोर विंटर टू सेव्ह हिमसेल्फ, टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम कोल्ड. थंडीपासून स्वतःला वाचवायचं होतं, संरक्षण करायचं होतं आणि काहीही करून त्याला जेलमध्ये जायचंच होतं. सो दॅट ही स्मॅश्ड द विंडो. पोलीस केम, पीपल केम रनिंग. सोपी वॉज स्टँडिंग देअर. सोपी टोल्ड द पोलीस दॅट ही हॅड थ्रोन द स्टोन, बट द पोलीस डिड नॉट बिलीव्ड हिम. पोलिसांनी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. पोलीस म्हणाले की हे काम करणारा माणूस उभं राहत नसतो पोलिसाशी गप्पा मारत, तू ते केलेलं नाही. द पोलीस वेंट टू कॅच सम अनदर पर्सन हू डिड नॉट स्मॅश द विंडो. ज्याने खिडकी फोडली नव्हती पण जो पळत चालला होता, अशा एका माणसाला पकडायला पोलीस निघून गेले. अँड द सेकंड प्लॅन वॉज अनसक्सेसफुल. पुढे पहा. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. It catered to large appetites and modest purses. Its crockery and atmosphere were thick, its soup and napery thin. Into this place Soapy betook himself without challenge. At a table he sat and consumed breakfast, flapjacks, donuts and pie, and then he told the waiter the fact that
द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. आता आणखी एक प्लॅन सोपीने केला. द थर्ड प्लॅन टू गेट अरेस्टेड. अटक व्हावी, पोलिसांनी पकडावं म्हणून तिसरा प्लॅन केला. एक साधंसुधं रेस्टॉरंट बघितलं जिथं फारसं काही भारी, मगाशी जिथं गेला होता इट वॉज अ व्हेरी लक्झुरियस रेस्टॉरंट. दिस वॉज अ कॉमन प्लेस. एक अतिशय साधंसुधं हॉटेल होतं जिथं काय मिळत होतं, लार्ज ॲपेटाईट्स अँड मॉडेस्ट पर्स. भरपूर खायला आणि स्वस्त. मॉडेस्ट पर्स म्हणजे पर्समधनं तुमच्या फार पैसे जाणार नाहीत असं हॉटेल होतं. इट वॉज अ चीप रेस्टॉरंट. स्वस्त हॉटेल होतं. तिथं जाताना त्याला काही अडचण येणार नव्हती. कुणी फाटके कपडे का घातले विचारणार नाही, असं साधंसुधं ऑफिस. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वॉज थिक. त्यांच्याकडची जी क्रॉकरी होती, काचेचे डिशेस चमचे वगैरे होते, दे वेअर थिक म्हणजे स्वस्त होते. जाड काचेचे बनवलेले असे स्वस्तातले होते. अँड इट सूप अँड नॅपरी थिन. आणि त्यांचं सूप मात्र कसं होतं, पातळ होतं. म्हणजे थोडक्यात स्वस्त क्वालिटीचं हॉटेल होतं. जिथं पॉश हॉटेल असतं तिथं क्रॉकरी महाग असते, सूप छान असतं, टेबलक्लॉथ चांगले, नॅपरी म्हणजे टेबलक्लॉथ, तर घातलेले टेबलक्लॉथ चांगले जाडजूड असतात. या ठिकाणी उलटं होतं. सूप पातळ होतं आणि कब्बशा जाड होत्या. म्हणजेच थोडक्यात काय म्हणायचं, इट वॉज अ व्हेरी चीप हॉटेल. खूप स्वस्तातलं हॉटेल होतं. सोपी टूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. तिथं कुणी त्याला अडवणार नव्हतं. फाटकी पॅन्ट घालून, शूज घालून आत गेलं तरी. आत जाऊन बसला. इन टू दिस प्लेस सोपी टूक हिमसेल्फ ॲट द टेबल. ही सॅट अँड कन्झ्युम बीफ स्टेक. तिथं त्यांनी ब्रेकफास्ट काय केला बघा, बीफ स्टेक खाल्लं, ज्याला आपण म्हणतो गोमांस खाल्लं, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय, गोड पदार्थ खाल्ले, डोनट, पाय, फ्लॅपजॅक्स वगैरे. आणि मग वेटरला सांगितलं की त्याचा आणि कॉईन्सचा काहीही संबंध नाही. कॉईन्सचा संबंध नाही म्हणजे ही हॅड नो कनेक्शन विथ मनी. ही डिड नॉट हॅव अ सिंगल पै टू पे. त्यांनी वेटरला सांगितलं की मी आणि कॉईन्स स्ट्रेंजर आहोत, पैसे माझ्याकडे अजिबात नाहीत, मी बिल भरू शकणार नाही. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप. आणि तो म्हणाला की आता एक काम कर, तू ताबडतोब पोलिसांना बोलव. सोपीनी स्वतःच सांगितलं वेटरला की माझ्याकडे पैसे नाही, तू पोलिसांना बोलव. अँड डोंट कीप अ जंटलमन वेटिंग. आणि मी एक जंटलमन आहे, मला जास्त वाट बघायला लावू नकोस. नो कॉफ फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. आणि मग सोपी म्हणाला त्या वेटरला, आय हॅव eaten the breakfast for free. Now I don't have money to pay. So you call the police to arrest me. त्या वेटरला सोपी म्हणाला की मी आता भरपूर नाश्ता केला आहे, माझ्याकडे तुझं बिल द्यायला पैसे नाही, तर वेळ घालवू नको, माझ्यासारख्या सभ्य गृहस्थाला वाट बघत तात्कळवू नको, ताबडतोब पोलिसांना बोलव आणि मला अटक करायला सांग. तेव्हा तो वेटर म्हणाला, नो कॉप फॉर यू. तुझ्यासाठी पोलिसांना बोलवण्याची गरज नाही, आम्हीच पुरेसे आहोत. आणि त्यांनी इतर 2 वेटर्सना हाक मारली. बटर केकसारखा गोड आवाज होता त्याचा आणि गोड आवाजात म्हटला, थांब तुला आता दाखवतो. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ॲट ऑन द कॉलेज पेवमेंट 2 वेटर्स पिच्ड सोपी. 2 कानाखाली आवाज काढले त्याच्या. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज द कार्पेंटर्स रूल ओपन and dusted his clothes. Arrest seemed now but on an elusive dream. कार्पेंटर रूल, सुतार येतो बघा आपल्याकडं आणि त्याची ती छडी असते उघडत जाणारी, तसली एक काठी घेऊन डस्टेड हिज क्लोथ्स, सोपीच्या कपड्यावरची धूळ त्या 2 वेटरनी झटकली. धूळ झटकली म्हणजे काय केलं, दे हिट हिम बॅडली, चांगलं बडवूनच काढलं सोपीला आणि बाहेर हाकलून दिलं. अरेस्ट सीम्ड टू बी इम्पॉसिबल ड्रीम फॉर सोपी नाऊ. आता अटक होणं फार दूरची गोष्ट. द थर्ड प्लॅन वॉज अनसक्सेसफुल टू गेट अरेस्टेड. आपल्याला पोलिसांनी पकडावं म्हणून सोपीचा हा तिसरा प्रयत्नसुद्धा काय ठरला, अयशस्वी ठरला. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. आणि त्याचं जे ट्रिपला जायचा प्लॅन होता आयलँडवर म्हणजे तुरुंग, वॉज फार अवे फ्रॉम हिम नाऊ, फार दूर होता त्याच्यापासून. अ पुलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉकड डाऊन द स्ट्रीट. आणि 2च दुकानं सोडून एका मेडिकल दुकानाच्या दारात पोलीस उभा होता
वेटर ह्याला बडवत होते ते पाहून तो हसला आणि तिथून निघून गेला. नो पोलीस केम टू अरेस्ट सोपी. इन दिस वे सोपी मेड 3 plans for getting into the jail or getting arrested by the police, and all the 3 plans were unsuccessful. The police did not come, they did not arrest Soapy in the restaurants, and when he smashed the glass, the police did not believe Soapy. सोपीवर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. अशा प्रकारे तिन्ही प्रयत्नामध्ये सोपी वॉज अनसक्सेसफुल टू गेट अरेस्टेड. Here we will conclude this video. In the next online lecture, we shall continue with the same topic. Thank you very much.